तर नमस्कार, मी गणेश डांगे आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज दिवसभर सकाळपासून पावसाने हाहाकार माजवला आहे कोकणात। खूप पाऊस पडतोय। माझ्या पाठी तुम्हाला दिसत असेल, रस्त्याला लागूनच पाणी वाढलेलं आहे। हे बघा, खूप पाऊस पडतोय। तुम्हाला इथे पुढे दाखवतो आता। इथे तर पूर्ण रस्त्यावर पाणी आलंय। हे बघा, आपण आता जाऊन नदीला पाणी बघूया किती आलंय पुढे। तर आपण आता पुलावर आलोय आणि हे बघा पाणी किती वाढलंय ते। पाण्याचा प्रवाह बघा किती आहे तो। तर इकडे वरच्या साईडला एक राजिवली धरण आहे, ते पण ओव्हरफ्लो झालंय आणि त्याचं पाणी सोडल्यामुळे ह्या पाण्यात आपल्याला वाढ दिसते आणि एवढा आपल्याला पूर दिसतोय। पाण्याची पातळी पण वाढली। ओके, होईल ना व्यवस्थित। इथे पण बघ, गाडी बंद पडली तरी हे नाही होत। तुमची राहील गाडी, तुमची राहील गाडी। तिथं सायलेन्सर असा खाली आहे ना, त्याच्यामुळे। हा वरती व्हा, जरा वरती व्हा। सावकाश या, वरच्या बाजूने या जरा।
वरच्या बाजूने या जरा. बस. आजचा दुसरा दिवस आहे पावसाचा. खूप मुसळधार पाऊस पडतोय आणि सगळ्यांच्या शेतात पाणी गेलंय. हे बघा. पाण्याच्या पातळीत पण वाढ झाली. आपण काल त्या साईडला पुढे आपण पहिलीच व्हिडिओ दाखवली, तर त्याच्यापेक्षा जास्त पाण्यात वाढ झाली आज. आज एवढं होतं माझे. आज एवढं होतं. पाऊस सुरू झाला पण अजून वरपर्यंत. पहिल्याच व्हिडिओमध्ये जे आपण पाणी दाखवलं ते तिथलं आहे, पुढचं रस्त्याला लागून होतं ते, पण आता त्याच्यापेक्षा वरती आलं आहे पाणी, खूप वरती आलं आहे. हा बघा, या वाड्यावरून तुम्हाला समजतच असेल, हा गुरांचा वाडा आहे. त्याच्या खिडकीला वरती आता लागायला आलं आहे पाणी. तिकडे पुढे मेन रस्ता आहे, तो मेन रस्ता पण आता ब्लॉक झालेला आहे. पूर्ण पाणी भरले तिथे. जिथून आपण गाडी नेली पाण्यातून ते सगळं तिथं भरलेलं आहे आता. पूर्ण जाम. कुठे सर? साप नाही आहे तो. नाही, साप नाही. हे बघा, ही सगळी शेतजमीन आहे. इथे भाताची शेती केलेली आहे आणि ह्या शेतातून आता पाणी सगळं आहे. हा सगळा एरिया पूर्ण आता पाण्याने भरला आहे. इथे समोरच एक रस्ता आहे, मेन रोड आहे, तर तो मेन रोड पण पाण्याखाली गेला आहे. आणि असाच जर पाऊस चालू राहिला तर मग काही खरं नाही, खूप पाण्याची पातळी वाढेल.